आणि तर राजकीय वर्तुळातून आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची एका सार्वजनिक कार्यक्रमानिमित्त पुन्हा एकदा जवळीक पाहायला मिळालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते। तर सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सागर, एकूणच आता मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अशा प्रकारे जवळ येण्याला किंवा एकत्र येण्याला नेमकं कसं पाहता येईल त्यांच्या या जवळीकीकडे? स्वाती, एकतर मुळात विखे पाटील आणि मुख्यमंत्री यांचे वारंवार स्टेजवर येणं किंवा वेगवेगळी चर्चा राजकीय वर्तुळात होणं हे दिसून येतं आणि त्याच्यामध्येच आता एका बाजूला विखे पाटील विरोधी पक्षनेते आहेत आणि विशेष म्हणजे चर्चा जी होत असते ते विखे पाटील नेमकी कुठे असतील, काँग्रेसमध्ये असतील, भविष्यात की भाजपामध्ये असतील, अशा चर्चेच्या दरम्यानच पुढील जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये मुख्यमंत्री आणि विखे पाटील हे एका स्टेजवर दिसणार आहेत। राष्ट्रपती यांना निमंत्रित केलेलं आहे विखे पाटील यांनी आणि त्याचवेळी मुख्यमंत्र्यांना केलेलं आहे। बाळासाहेब विखे पाटील जे राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील होते, त्यांचे आत्मचरित्राचं पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे आणि त्यासाठी हे निमंत्रण असल्याचं सांगितलं जातं। पण एका बाजूला काँग्रेसमधला सगळ्यात मोठा नेता वारंवार मुख्यमंत्र्यांना बरोबर स्टेज शेअर करतात। यापूर्वी शिर्डीला पंतप्रधान आले होते, त्यावेळेस देखील विखे पाटलांची जवळीक ही काँग्रेसमध्ये पुण्यामध्ये अजित पवार सध्या बोलत आहेत या क्षणी। थेट जाऊयात पुण्याला। राष्ट्रवादीचे माजी शहराचे अध्यक्ष आणि त्यांनी मधल्या काळामध्ये जे माझ्या पाटील इस्टेट मधल्या गरीबग्रस्त बांधवांच्या करता ब्लँकेट वाटपाच्या निमित्तानं आपण सगळेजण आज इथे एकत्र आलेलो। या निमित्तानं खरं तर हा प्रसंग माझ्या पाटील इस्टेट मधल्या नागरिकांचे यायला नको होता, परंतु कधी कधी अशा प्रकारची घटना घडली, कधी भूकंप होतो, कधी आकस्मिक आग लागते, आपलं घरदार सगळं जळून जातं, संसार आपला उघड्यावर पडतो आणि नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या शहीद कांडाला जवळपास 25 दिवस झाले। आज ही आग लागल्याची बातमी कळल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील, इतर सामाजिक संस्थेमध्ये काम करणारे कार्यकर्ते असतील, इतर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतील, सर्वांनी आज विझवण्यापासून पहिल्यापासून मदत करण्याच्या करता पुढाकार घेतला। आपली हिंदू संस्कृती आहे, आपली भारतीय संस्कृती, आपली परंपरा आहे की कुणी अडचणीत आलं तर एक माणुसकीच्या नात्याने त्याला मदत करायची असते आणि या भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि विविध सामाजिक संस्था ज्यांनी अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारची मदत आजपर्यंत केली, ज्यांनी मदत केली त्यांना मी धन्यवाद देतो, त्यांचे मी आभार मानतो। घर जळालं, घरातलं धान्य जळालं, घरातल्या वस्तू होत्या त्या जळाल्या, घराच्या जागेवर राख आणि हातात काही उरलं नसताना आता आपल्याला पुन्हा उठून उभं राहायचंय। तुम्ही नक्कीच पुन्हा उभं राहाल आणि पहिल्यापेक्षा चांगलं जीवन तुम्ही जगावं आणि ते तुम्ही जगाल अशा प्रकारचा आत्मविश्वास मला देखील वाटतो। फक्त तुम्ही बाजूवर हिंमत दाखवली पाहिजे। बऱ्याचदा कधी एखाद्या निवडणुकीमध्ये अपयश झालं तर कार्यकर्ते खचतात, उमेदवार खचतो। एखाद्या ठिकाणी आपल्याला यश मिळालं नाही, आपण कुठं परीक्षेमध्ये नापास झालो तरी मुलं मुली खचून जातात। तसं तुमचा हा संसार सगळा उघड्यावर पडलेला आहे। आता बोलत असताना राजेश सानेंनी पण आमच्या सहकार्यांनी काही करू पाहतोय म्हणून आपल्या पुढे भूमिका मांडली। वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतात। आज केंद्र सरकार, राज्य सरकार, महानगरपालिका आमच्या विचारांची नाहीये। ज्यावेळेस मी पालकमंत्री होतो, महानगरपालिकेमध्ये आमच्या विचाराचे महापौर प्रशांत असेल किंवा दत्ता धनकवडे असतील, चंचला कोल्हे असेल किंवा वैशाली बनकर असेल, राजलक्ष्मी असेल किंवा मोहनसिंग राजपाल असेल, हे सगळे असताना मी कुठल्या अडचणी शहरावर येऊन द्यायचो नाही।
तुम्ही शेजारी पिंपरी चिंचवड पहा किंवा नदी देखील कॅनल फुटला आणि दिवसा फुटला त्यावेळेस खूप मोठं नुकसान झालं. तिथल्या लोकांना मदत करण्याच्या करता काही आपण पुढाकार घेतला. आमच्या दिनेश डबेरे वगैरेंनी त्याच्यामध्ये भांड्याचं वाटप केलं. अशा पद्धतीनं पुन्हा त्या लोकांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. अख्खं घर संसार जळून गेला तरी देखील खचून जाण्याचं डगमगून जाण्याचं कारण नाही. आपल्या सगळ्यांचे जीव वाचले हे आपण परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. शेवटी तुमचा माझा जीव महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये मी कशाला घाबरत नाही. ही जिद्द तुम्ही सगळ्यांनी बाळगली पाहिजे. आपला संसार पुन्हा हृदयाने करण्याच्या बद्दल आत्मविश्वास आपण दाखवला पाहिजे.